राजवाड्याच्या वारसदाराने आज स्वतःचं मरण स्वतःच ओढवून घेतलंय. इंद्राने आज जे पाऊल उचललंय ना, त्यानंतर आता या राजवाड्यातून कोणाची तरी अंत्ययात्राच बाहेर पडणार हे नक्की. मला तर हे बघून इतका संताप येतोय की वाटतंय इंद्राला जाऊन विचारावं, अरे बाबा, प्रेम करतोयस की स्वतःचं मानसिक संतुलन गमावून बसलायस? तर काय आहे हा प्रकार पाहूयात. त्याआधी लगेच सबस्क्राईब करा. आजचा भाग असा होता की इंद्रा सकाळी सकाळी ओल्या कपड्यात राजवाड्यात शिरतो आणि समोर मालती देवी वाघिणीसारख्या उभ्या असतात. मालती देवी कडाडल्या, थांब इंद्रा, कुठे गेला होतास तू सकाळी सकाळी, आणि हे काय भिकाऱ्यासारखी अवस्था करून घेतलीयस? त्यावर इंद्रा इतक्या निर्लज्जपणे उत्तर देतो की मला धक्काच बसला. तो म्हणतो, आई, मी राणीच्या घरी पाणी भरायला गेलो होतो, त्यांना मदत हवी होती. हे ऐकल्यावर उर्मिलाने जे तेल ओतलंय ना आगीत, ती म्हणाली, सासूबाई, तुमचा MD मुलगा आज चाळीतल्या बायकांच्या थट्टेचा विषय बनलाय. तो तिथे हंडे वाहत होता. बाप रे! मित्रांनो, इथे मला एक धक्कादायक गोष्ट जाणवतीये. इंद्राला आता स्वतःची प्रतिष्ठा उरलीच नाहीये का? जेव्हा एखादा माणूस आईचा अपमान करून एका मैत्रिणीच्या प्रेमात आंधळा होतो, तेव्हा त्याचा गेम वाजायला वेळ लागत नाही. इंद्राने तर थेट आव्हानच दिलंय, आई, राणी माझ्या आयुष्याची राणी तर आहेच, पण ती माझा श्वास आहे, तिच्याशिवाय माझं मन लागत नाही. हे ऐकल्यावर मालती देवींच्या डोळ्यांत जो सूड दिसला ना, तिथूनच खऱ्या युद्धाला सुरुवात झालीय. पण इथे माझा एक कॉन्ट्रोवर्शियल विचार असा आहे की हा सगळा प्लॅन कदाचित राणीचाच असावा का? तिला माहीत आहे की इंद्राला असं नाचवलं की मालती देवी कमजोर होतील. आता पुढच्या भागात काय होईल माहीत आहे? मालती देवी आता सरळ मार्गाने जाणार नाहीत. त्या उर्मिलाला सांगतील, आता खेळ शब्दांचा नाही, जखमेचा होईल. माझ्या अंदाजानुसार मालती देवी स्वतःवर हल्ला करून घेतील आणि त्याचा खापर राणीवर फोडतील, जेणेकरून इंद्राला आपल्या चुकीची जाणीव होईल. तुम्हाला काय वाटतं? इंद्राने आपल्या आईचा अपमान करून योग्य केलं की राणी खरोखरच या घराला भिकेला लावणार आहे? तुमचं जे काही जळजळीत मत असेल ते कमेंटमध्ये आत्ताच्या आत्ता सांगा, कारण आज कमेंटमध्ये राडा झालाच पाहिजे. आणि हो, अशाच कडक रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.